नमस्कार, मी ओंकार पोद्दार, केके न्यूज प्रतिनिधी। काल आपण पाहिलं होतं की निडोरी जवळच्या स्मशानभूमीजवळती 2 फूट इतकं पाणी आलं होतं। मात्र आज या ठिकाणी पाण्यामध्ये 1 फुटाची वाढ झालेली आहे आणि या ठिकाणी संपूर्णपणे वाहने प्रभावित झाले असून या ठिकाणाहून कोणीही वाहन घालण्यास धाडस करू नये। आताच मगाशी काही ट्रक आणि गाड्या या ठिकाणी बंद पडल्या होत्या। त्याचबरोबर येथील सूर्यवंशी पेट्रोल पंपासमोर देखील पाणी आलेलं आहे आणि तिथे देखील साधारणपणे अर्धा ते 1 फूट पाणी आहे। दिवसभरात पावसात जोर राहिला आणि त्याचबरोबर सर्पेराजा तलावाचं पाणी बागेच्या ओढ्यामार्फत यामध्ये आलं तर या ठिकाणी पाणी वाढण्याची शक्यता असून हा पूर्णपणे रस्ता बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर कुर्णी बंधारा देखील 7 दिवस झाले बंद आहे, तो मार्ग देखील बंद आहे। वाघापूरला जाणारा रस्ता देखील पाण्याखाली आल्यामुळे रस्ता बंद झालेला आहे। मुरगुड हे महापुराच्या छायेखाली वावरत असून सध्या नागरिकांनी काळजी घ्यावं असं आवाहन नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने केले आहे। या ठिकाणी अडकलेल्या वाहनांना तसेच शाळेच्या मुलांना बाहेर काढण्यासाठी शिवभक्त समाजसेवक यांनी काल दिवसभर मदत केली होती। त्यानुसार आज देखील ते या ठिकाणी कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। धन्यवाद। मुरगुड शहर आणि परिसर महापुराच्या छायेखाली। देवगड निपाणी महामार्गावरच्या मुरगुड शिंदेवाडी रोडवरचे पुराचे पाणी येण्यास सुरुवात झाली असून पाण्याचे प्रमाण असेच वाढल्यास हा रस्ता बंद होण्याची शक्यता आहे। तसेच मुरगुड वाघापूर रस्ता गेली आठवडाभर बंद असून सध्या हे पाणी येथील स्मशानभूमीच्या पुढे आले आहे। 2019 आणि 2021 साली इथूनच गाव भागामध्ये पाणी शिरून मोठी वित्तहानी झाली होती। मुरगुड कुर्णी रस्ता गेली 7 दिवस बंद असून या ठिकाणाचे पाणी सध्या दत्तप्रसाद मंगल कार्यालयाजवळ पोहोचले असून या ठिकाणी असणाऱ्या काही घरामध्ये पाणी पातळी वाढल्यास पाणी शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। सरपिराजीराव तलाव सांडव्यामधून 1.5 ते 2 फूट पाणी वाहते पाणी असल्यामुळे मुरगुड गडिंग्लज मार्गावरची वाहतूक प्रभावित झाली आहे। मुरगुड येथील गोपाळराव सूर्यवंशी पेट्रोल पंपासमोर अर्धा फूट पाणी असून या संपूर्ण रस्त्यावर पुराचे पाणी येण्यास सुरुवात झाली आहे। मुरगुड निडोरी रोडवरील स्मशानभूमीजवळ ओढ्यावरच्या पुलावर तब्बल 2.5 ते 3 फूट वाहते पाणी असल्यामुळे अनेक ट्रक या ठिकाणी अडकून पडले आहेत। तसेच हा रस्ता बंद असल्यामुळे चिमगाव मडिलगे कूरमार्गे पर्यायी वाहतूक सुरू असल्याची माहिती मुरगुड पोलिसांनी दिली। मुरगुड शहर महापुराच्या छायेखाली आले असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे। केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार।